गुरुमौली क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जर कोणी या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहतील। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीच्या विज्ञान भाग 1 मधील प्रकरण पहिले गतीचे नियम याविषयीची माहिती पाहणार आहोत। यामधील पहिला घटक आहे वस्तूंची गती। प्रथमतः आपण गतिमान वस्तू आणि स्थिर वस्तू यांच्याबद्दल पाहणार आहोत। ज्या वस्तू सभोवतालच्या वस्तूंच्या तुलनेत आपली जागा सतत बदलत असतील तर त्या वस्तूंना गतिमान वस्तू असे म्हणतात। याचं उदाहरण सांगायचं झालं तर धावणारी मोटार, पळणारी मुलगी, चालणारी सायकल आणि फिरणारा पंखा या प्रत्येकामध्ये एक विशिष्ट प्रकारची गती आहे, कारण या वस्तू आपली जागा सतत बदलत असणार आहेत। ज्याप्रमाणे गतिमान वस्तू आहेत त्याच पद्धतीने काही वस्तू या स्थिर असतात। ज्या वस्तूंना गती नसते, म्हणजे ज्या वस्तू स्थिर असतात, ज्या आपली जागा बदलत नाहीत, सभोवतालच्या वस्तूंच्या तुलनेत आपली जागा बदलत नाहीत, त्या वस्तूंना स्थिर वस्तू असे म्हणतात। यांची उदाहरणं द्यायची झाली तर थांबलेली आगगाडी, बेंचवरील पुस्तक, डोंगरावरील दगड आणि रस्त्यावरील झाड। या सगळ्या घटकांचा जर आपण विचार केला तर या सगळ्या घटक एका ठिकाणी स्थिर आहेत। ते आपली जागा सभोवतालच्या वस्तूंच्या तुलनेत बदलत नाहीत, म्हणून या वस्तूंना स्थिर वस्तू असे म्हटले जाते। आता आपणास विस्थापन याविषयी माहिती घ्यायची आहे। तर विस्थापन म्हणजे नक्की काय असतं? तर एखादी वस्तू गतिमान असताना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाते। मग याच प्रकारच्या गतिमानतेच्या आरंभ आणि अंतिम बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजेच विस्थापन होय। खालील आकृतीचे निरीक्षण करूया, म्हणजे उदाहरणादाखल आपल्याला विस्थापन काय असतं हे स्पष्ट होईल। शीतल आणि प्रशांतचं घर दाखवलेलं आहे या आकृतीमध्ये। शीतल आणि प्रशांत दोघंही एकाच घरात राहतात। मार्ग ए आणि मार्ग बी हा कोणता आहे? तर शीतलची मैत्रीण आहे संगीता। शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंतचा अंतर आहे 500 मीटर, ज्याला मार्ग ए सांगितलेला आहे, आणि संगीताच्या घरापासून शाळेचं अंतर आहे मार्ग बी, ते अंतर 1200 मीटर इतकं सांगितलेलं आहे। परंतु जर शीतलच्या घरापासून शाळेपर्यंतचं अंतर शॉर्टकट या रस्त्याने पार केलं तर आपल्याला फक्त 1300 मीटर चालावं लागतं आहे। या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जर शीतल ही संगीताच्या घरी जाऊन मग शाळेत जात असेल तर तिला एकूण मार्ग एचे 500 मीटर आणि मार्ग बीचे 1200 मीटर, एकूण 1200 अधिक 500 बरोबर 1700 मीटर इतकं अंतर चालावं लागणार आहे। परंतु तेच जर का शीतल तिच्या घरापासून संगीताच्या घरी न जाता डायरेक्ट शाळेत गेली तर तिला फक्त आणि फक्त 1300 मीटर इतकंच अंतर पार करावं लागणार आहे। म्हणजे दोन्ही मार्गांतून काय होतं आहे, शीतलच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्याचा मार्ग आहे, दोन्ही मार्ग हे शीतलच्या घरापासून निघून शाळेपर्यंत जातात, परंतु शीतलच्या घरापासून शाळेपर्यंत जायचं अंतर हे कमीत कमी आहे 1300 मीटर। परंतु शीतल जर संगीताच्या घरी जाऊन मग शाळेत जात असेल तर ते अंतर मात्र 1700 मीटर आहे। या दोन्ही अंतरांमधील, या दोन्ही मार्गांमधील जे कमी अंतर आहे, उदाहरणार्थ 1300 मीटर, हे काय झालेलं आहे? विस्थापन झालेलं आहे। आता अंतरविषयी सांगायचं झालंच तर दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर होय। या ठिकाणी विस्थापनसारखीच याची सुद्धा व्याख्या आहे। आरंभबिंदू आणि अंतिम बिंदू यांतीलच अंतर, पण प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच अंतर होय। परंतु विस्थापनमध्ये कसं होतं? गतिमानतेच्या आरंभ
आणि अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन सांगितलेलं आहे. जर या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी या आकृतीमध्ये एक ही वस्तू दाखवलेली आहे, ए ही वस्तू दाखवलेली आहे आणि ती वर्तुळाकार मार्गाने फिरत आहे. वर्तुळाकार मार्गाने फिरून ए याच ठिकाणापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा ए या ठिकाणी येऊन ती वस्तू थांबलेली आहे. म्हणजे या ठिकाणी अंतर जे आहे ते वर्तुळाच्या परिघा एवढं असणार आहे. परंतु विस्थापनाच्या बाबतीत जर म्हणायला गेलो तर ज्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या व्यक्तीची चालण्यास, हालचाल करण्यास, त्याच ठिकाणी ती व्यक्ती येऊन पुन्हा उभी राहिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी विस्थापन 0 असणार आहे, परंतु अंतर मात्र त्या वर्तुळाच्या परिघा एवढं असणार आहे. दुसरी जी आकृती दाखवलेली आहे त्याच्यात एक मोटार गाडी दाखवलेली आहे. ही मोटार गाडी पी या बिंदूपासून क्यू या बिंदूपर्यंत जाते आणि पुन्हा क्यू या बिंदूपासून पी या बिंदूपर्यंत पुन्हा रिटर्न येते आहे. म्हणजेच पी आणि क्यू यांच्यातील अंतर जर 360 मीटर असेल तर मोटारगाडीने पार केलेले एकूण अंतर 720 मीटर इतके आहे. परंतु मोटारगाडी पी या बिंदूपासून क्यू या बिंदूपर्यंत जाते आणि क्यू या बिंदूपासून पुन्हा त्याच पी या बिंदूपाशी येते. म्हणजेच मोटारगाडीचे झालेले विस्थापन या ठिकाणी 0 असणार आहे. आपणास असे समजून येते की अंतर कितीही असू शकतं पण विस्थापन मात्र 0 असू शकतं. आता आपण चालीच्या बाबतीत आणि वेगाच्या बाबतीत तुलना पाहणार आहोत. त्या अगोदर काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचे आहेत. त्यातली पहिली बाब आहे सदिश राशी. सदिश राशी म्हणजे काय असतं? ज्या राशीचा पूर्ण बोध होण्यासाठी एकक आणि दिशा दोन्हीही सांगण्याची गरज असते त्या राशींना सदिश राशी असे म्हणतात. वेग, विस्थापन, त्वरण, वजन या सर्व सदिश राशी आहेत. मग अदिश राशी म्हणजे काय असतं? तर ज्या राशींचा पूर्ण बोध होण्यासाठी एकक पुरेसे असते, दिशा सांगण्याची आवश्यकता नसते, अशा राशींना अदिश राशी असे म्हणतात. अंतर, चाल, वेळ, वस्तुमान, क्षेत्रफळ, कार्य, घनता या सर्व अदिश राशी आहेत. वेग या संदर्भात माहिती घ्यायची झाल्यास, वेग म्हणजे काय? एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग असे म्हणतात. या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास इत्यादी असू शकतो. किंवा मोठे एकक घ्यायचे असतील तर मोठ्या एककामध्ये कालावधी मोजल्यास 1 वर्ष हा देखील एकक कालावधी असतो. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हटलं जातं. काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात. SI पद्धतीत मीटर प्रति सेकंद आणि CGS पद्धतीत सेंटीमीटर प्रति सेकंद अशी चाल आणि वेग यांची एककं आहेत. चाल ही अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकते. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम आपल्याला पाहायचा आहे. वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे व वेग पुढील प्रकारे बदलतो. गतिमान वस्तूची चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून, गतिमान वस्तूची दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून, किंवा गतिमान वस्तूची चाल व गतीची दिशा दोन्ही बदलून वेग बदलता येतो. कारण वेग हा चाल आणि दिशा या दोघांशी संबंधित आहे. आता आपण एकरेषीय, एकसमान व एकसमान गती पाहणार आहोत. त्याआधी जर काही नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. एकरेषीय, एकसमान व एकसमान गती पाहण्यासाठी एक सारणी आपल्याला इथे दिलेली आहे. अमर, अकबर आणि अँथोनी असे 3 भाऊभाऊ आहेत. त्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किलोमीटर इतकं अंतर पार केलेलं आहे. या तक्त्याचा विचार करूया, थोडासा अभ्यास करूया आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया, जेणेकरून आपल्याला एकरेषीय, एकसमान व एकसमान गती पाहण्यास, समजून घेण्यास थोडं सोपं होईल. इथे आपण तक्त्याचं निरीक्षण करून घ्या, त्यासाठी वेळ दिलेली आहे तुम्हाला.
चला पाहूयात प्रश्न. अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे? तर आपण पाहू शकतात या ठिकाणी घड्याळाची वेळ दिलेली आहे. 5 वाजता, 5:30 वाजता, 6 वाजता, 6:30 वाजता, 7 वाजता, 7:30 वाजता, 8 वाजता त्यांनी प्रत्येकाने पार केलेले अंतर नोंदवलेले आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी हा अर्ध्या तासाचा म्हणजे 30 मिनिटांचा आहे. दुसरा प्रश्न असा आहे, ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले आहे? तर ठराविक कालावधीत सारखेच अंतर पार करणारे अमर आणि अँथनी आहेत. जर आपण निरीक्षण केलं तर अमरने पार केलेलं अंतर आहे पहा, पहिल्या अर्ध्या तास पहिलं सुरुवातीला तो 0 या ठिकाणी होत्या, पुढील अर्ध्या तासात तो 20 किलोमीटरपर्यंत पोहोचला, पुढील अर्ध्या तासात 40 किलोमीटर आणि लाईकवाईज तो पुढील अर्ध्या तासामध्ये 60, 80, 100 आणि शेवटला 8 वाजता तो काय 120 इतकं अंतर पार करतो आहे. तसंच अँथनीचं बघायला गेलो तर अँथनीने कापलेले अंतर पहिल्या सुरुवातीला तो 0 या ठिकाणी आहे, पुढे अर्ध्या तासाला 14, पुढच्या अर्ध्या तासाला तो 28 किलोमीटरवर आहे, पुढच्या अर्ध्या तासाला तो 42 किलोमीटरवर आहे, पुढच्या अर्ध्या तासाला तो 56 किलोमीटरवर आहे, त्यापुढील अर्ध्या तासाला तो 70 किलोमीटरवर आहे आणि त्यापुढील अर्ध्या तासाला तो 84 किलोमीटर आहे. जर अमरने पार केलेलं अंतर पाहिलं तर प्रत्येक अंतराचं मध्ये 20-20 किलोमीटर इतकं काय आहे, एक प्रमाण आहे. तसंच अँथोनीने कापलेलं जे अंतर आहे त्यातसुद्धा एक विशिष्ट प्रमाण आहे. 14, 14, 14 असे 14 ॲड करत गेले तर तो शेवटपर्यंत 8 वाजता 84 किलोमीटरपर्यंत पोचले आहे. म्हणजे या दोघांच्या गतीमध्ये सातत्य आहे. परंतु अकबरने कापलेले अंतर पाहायला गेलो तर पहा, सुरुवातीला तो 0 किलोमीटरवरती, सुरुवातीची 0 किलोमीटरपासून झाले पुढे 18, त्यापुढे अर्ध्या तासात 36 किलोमीटर. म्हणजे या पहिल्या 1 तासामध्ये त्यांनी पार केलेलं अंतर जवळपास समान आहे, 18 किलोमीटर. मग पुढे अर्ध्या तासात अजून 18 किलोमीटर म्हणजे 36 किलोमीटर झालं. परंतु त्याच्या पुढे जर बघायला गेलं तर 18 किलोमीटर इतकं अंतर त्याचं पार होत नाही आहे प्रत्येक अर्ध्या तासाला. ते 42 किलोमीटर झालं, त्याच्यापुढे 70 किलोमीटर झालं, त्यापुढे 95 किलोमीटर झालं आणि त्यापुढे 120 किलोमीटर झालं. म्हणजेच या ठिकाणी अकबरने कापलेलं अंतर जे आहे ते ठराविक अंतर नाही किंवा सारखेच अंतर नाही. म्हणून प्रश्न तिसरा जो आहे असा विचारला आहे, अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखेच आहे का? तर अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखेच नाही. एक चौथा प्रश्नसुद्धा यावर विचारलेला आहे, अमर, अकबर आणि अँथोनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत? तर अमर आणि अँथनीच्या चाली एक समान चाली आहेत, परंतु अकबरची चाल नैक समान चाल आहे. यावरून आपण एकसमान गती आणि नैकसमान गती यांच्या व्याख्या पाहणार आहोत. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल, पार करत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात. आणि जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर पार करत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती असे म्हणतात. आता त्वरण याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्वरणामध्ये सुद्धा एकसमान त्वरण आणि नैकसमान त्वरण असे 2 प्रकार आहेत. जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर एकसमान त्वरण होते. समान कालावधीमध्ये वेगात सुद्धा समान बदल होत असतील तर एकसमान त्वरण आहे. पण नैकसमानमध्ये जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असतील, वेग सारखा बदलत असेल तर नैकसमान त्वरण होतो. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो आहे, जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात. धनत्वरण, ऋणत्वरण व शून्यत्वरण असे त्वरणाचे अजून 3 प्रकार आहेत. एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते. येथे त्वरण वेगाच्या दिशेने असते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते. ऋणत्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असेही आपण म्हणू शकतो. ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. जर वेग स्थिर असेल
तर त्वरण शून्य असते, म्हणजेच वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असणार आहे. अशा प्रकारे धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्य त्वरणाच्या या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहणार आहोत. याच्याबद्दलचं पुढचं जे लेसन असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्याबद्दलच्या ज्या काही तुम्हाला नोटिफिकेशन्स असतील त्या तुम्हाला मिळणार आहेत. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.